नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पीसीसी ट्युटोरियलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर पहा, आपण आजच्या लेक्चरमध्ये काय करणार आहे, तर या ठिकाणी विद्युत धारेचे जे परिणाम आहे तर याचा आपला लेक्चर नंबर काय आहे, हे 5 आहे. तर या आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे, तर फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल असेल, त्यासोबत विद्युत चलित्र असेल, तर याचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. तर पहा, सगळ्यात पहिले पहा, तुम्ही पाठ्यपुस्तकामध्ये जर बघितलं तर तुम्हाला अशा पद्धतीची एक आकृती वगैरे दिलेली आहे आणि या आकृतीमध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे ते पण आपण पाहू तिथे पहा. आता ह्या आकृतीमध्ये काय केले पहा, त्यांनी एक चुंबक घेतलेले पहा. ठीक आहे, कोणतं यू आकाराचं जे आकाराचं चुंबक आहे ते घेतलेले. तर याच्यामध्ये हा उत्तर ध्रुव दिसतोय आणि हा दक्षिण ध्रुव दिसतोय आणि चुंबकाची दिशा पहा इकडनं इकडे गेलेली तुम्हाला दिसते. चुंबकाची दिशा इकडनं इकडे गेलेली दिसते आणि जी विद्युत धारा जी तार आहे, ज्या तारेमधून विद्युत धारा वाहणार आहे ती तार पहा ह्याच्या आतमधून गेलेली आहे सरळ. म्हणजे पहा, जे चुंबक आहे असं यू आकार शेपचं, त्याच्यामध्ये बरोबर मध्ये काय केलेली आहे, तार पकडलेली. आता ह्या चुंबकाच्या रेषा समजा अशा दक्षिण ध्रुवाकडून उत्तर ध्रुवाकडून दक्षिणेकडे येतील. म्हणजे ते इकडनं इकडे चालल्यात ना. समजा आपण असं गृहीत धरू, तार अशी आहे आणि जे चुंबकीय रेषा आहे त्या अशा येतात. म्हणजे पहा, चुंबकीय रेषा त्याला जाताना काय होतील, लंब मध्ये जातील. ठीक आहे, तर ह्या चुंबकीय रेषा ह्या तारेला कशा येतात, लंब येतात. हे एक झालं. आता आपल्याला काय करायचंय, या ठिकाणी याच्यातून विद्युत धारा पाठवायची. विद्युत धारा पाठवल्यानंतर या तारेवर बल लागतं की नाही हे आपल्याला पाहायचंय. तर त्यासाठी त्यांनी तुम्हाला निरीक्षणासाठी ह्या 3 गोष्टी दिल्यात पहा. ज्यावेळेस तुम्ही याच्यामधून विद्युत धारा ही तुमच्याकडून 0 असेल पहा, ज्यावेळेस तुमच्याकडून विद्युत धारा 0 असेल म्हणजे याच्यामधून कुठलीही विद्युत धारा जात नसेल, त्यावेळेस या तारेवरती कोणतंही बल लागत नाही. आता एखाद्या वस्तूवर बल लागल्यानंतर काय होत असतं, तिची जागा वगैरे बदलेल. तसं या ठिकाणी या तारेची जागा काहीच बदलत नाही, म्हणजे या तारेवरती कुठल्याही प्रकारचं बल लागत नाही. आता दुसऱ्या वेळेस आपण काय केलं, ह्या ठिकाणी परिपथाची अशा पद्धतीने अरेंजमेंट करा की जेणेकरून इकडनं विद्युत धारा वरती गेली पाहिजे. पहा इथं दाखवली पहा. समजा जर आपण याला अशा पद्धतीने केलं असतं की जसं इकडं समजा असं गृहीत धरा, इकडनं प्लस आला असतं, इकडं मायनस दिलं असतं आणि विद्युत धारा इकडनं अशा पद्धतीने याच्यातून गेली असते. म्हणजे पहा, विद्युत धारा त्या तारेमधून अशी जाईल. चुंबकीय रेषा अशा जाऊ राहिल्या आता ऑलरेडी उत्तर ध्रुवाकडून काय जातात, दक्षिण ध्रुवाकडे. तर त्यावेळेस काय होईल पहा, समजा पहा, ही चुंबकीय रेषा ह्या ठिकाणी विद्युत धारा जर वरती जात असेल तर ही तारेची पहिली दिशा होती. तर या तारेवर बल इकडच्या साईडला लागलेलं आहे, त्यामुळे ही तार इकडच्या साईडला वाकलेली आहे. आणि जर समजा तुम्ही काय केलं असतं, धनप्रभार इकडे दिला असता, ऋण इकडे असता आणि विद्युत धारा जर इकडनं अशी वरतून खाली आली असती. पहा, एकदा विद्युत धारा वरती जाताना दाखवलेली आहे आणि एकदा विद्युत धारा खाली येताना दाखवलेली. एकदा विद्युत धारा नव्हती, एकदा विद्युत धारा वरती होती. आता विद्युत धारा जर खाली येत असेल तर त्या विद्युत धारेवरती म्हणजे ती तार आहे, त्या तारेवरती काय होतंय, इकडच्या साईडला बल लागलेलं आहे. मग आता ज्यावेळेस विद्युत धारेवर बल लागलं, आता आपला पॉईंट काय सांगितलेला आहे की चुंबकीय क्षेत्रात जर एखादा विद्युत धारा वाहन नेणारा काय असेल, विद्युत वाहक असेल, तर त्या विद्युत वाहकावरती काय लागतं, बल लागतं. पण कधी लागतं, जर ती विद्युत वाहक तार याच्या शेजारी काय असेल, चुंबकीय क्षेत्र असेल तर. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट त्यांनी काय सांगितलेलं, ठीक आहे, की या ठिकाणी ह्या प्रयोगातून काय स्पष्ट होतं, चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली विद्युत धारा वाहणाऱ्या वाहकावर बल निर्माण होते. पहा, हे जे चुंबकीय क्षेत्र होते त्याच्या आतमध्ये एक विद्युत वाहक तार होती, त्या तारेवर काय लागलं, बल लागले. पण बल कधी लागलं, ज्यावेळेस त्यातून विद्युत धारा जात होती त्यावेळेस. ज्यावेळेस विद्युत धारा नसेल त्यावेळेस लागणार नाही. या बलाची दिशा ही विद्युत धारेची दिशा आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा ह्या दोन्हीवरही अवलंबून असते. म्हणजे पहा, चुंबकीय क्षेत्राची दिशा आतमध्ये चाललेली आहे, विद्युत धारेची दिशा समजा वरती चाललेली आहे आणि बल जे ते डाव्या साईडला किंवा उजव्या साईडला लागले. ठीक आहे, तर अशा पद्धतीने इथं सांगू शकतो. प्रयोगात हेही स्पष्ट करता येते की जेव्हा विद्युत धाराची पहा चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब असेल, पहा ही जी विद्युत धारा ही वरती जाते. पहा, विद्युत धारा कुठं चालली, वरती. चुंबकीय रेषा समजा चालल्यात आतमध्ये आणि बल कुठं लागते, डाव्या साईडला किंवा उजव्या साईडला. मग हे तिघं पण एकमेकाला लंब आहेत पहा. आणि ज्यावेळेस हे एकमेकाला लंब असतील त्याच वेळेस तुम्हाला बल काय लागतं, जास्त. लंब म्हणजे काय, त्यांच्यामध्ये कोण किती पाहिजे, 90 डिग्रीचा. पहा, चुंबकीय इकडे चालल्या होत्या रेषा, विद्युत धारा वरती म्हणजे हे लंबच येतात आणि बल इकडे साईड लागले म्हणजे बल जे लागले ते इकडच्या साईडला लागले. मग हे पण ह्याला काय लंब आहे. मग ज्यावेळेस हे एकमेकाला लंब असतात त्यावेळेस सगळ्यात जास्त बल लागतं असं ते ठिकाणी सांगितलंय. हे आपण परत फ्लेमिंगच्या लेफ्ट हँड रूलने समजून घेऊ त्याला. ठीक आहे, तर फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल काय सांगतो पहा, ज्यावेळेस एखादी विद्युत वाहक तार चुंबकीय रेषामध्ये तुम्ही ठेवता तर त्यावेळेस त्या चुंबकीय तारावरती जी वाहकाची जी तार आहे, जी विद्युत धारा वाहून नेणारी जी तार आहे, तर त्या तारेवरती काय लागत असतं, बल लागत असतं. आणि ह्या बलाची दिशा सांगण्यासाठी फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल वापरतात. तर त्यामध्ये काय सांगितलंय पहा, एक अंगठा जो आहे ते विद्युत वाहकावरील बल. तर त्यासाठी काय करायचंय, हा अंगठा
ह्याला तर्जनी म्हणजे पहिलं बोट आणि हे मधलं बोट, अंगठ्या शेजारचं बोट तर्जनी आणि मधलं बोट, हे तिघं एकमेकाला लंब ठेवायचे. लंब ठेवायचे म्हणजे काय, यांच्यामध्ये 90 डिग्रीचा कोण पाहिजे आणि इकडं पण 90 डिग्री पाहिजे आणि इकडं पण किती पाहिजे 90. मग ज्यावेळेस तुम्ही हे 3 बोटं ठेवता त्यावेळेस त्यांनी काय सांगितलंय, विद्युत वाहकावरती जो बल लागणार आहे ती बलाची दिशा हे असेल, त्यानंतर चुंबकीय रेषेची दिशा ही असेल आणि मधलं जे बोट असेल ती विद्युत धारेची दिशा असेल. हेच तुम्हाला फ्लेमिंगच्या लेफ्ट हँड रूलमध्ये किंवा फ्लेमिंगचा डाव्या हाताच्या नियमामध्ये सांगितलंय. तर त्यात त्यांनी डायरेक्ट दिलंय पा की चुंबकीय क्षेत्राची दिशा, आणि हे आपण जर याचा विचार घेतला तर या तिन्हीचा एका साध्या नियमात आपण वापर करू शकतो. त्या नियमालाच काय म्हटलंय, फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम. पहा या नियमाने काय होतं, डाव्या हाताचा अंगठा तर्जनी आणि मधले बोट एकमेकाला काय ठेवायचे तर लंब ठेवायचे, अशी ताट धरावीत. तर्जनी तुम्हाला काय करत असेल, चुंबकीय क्षेत्राची, मधले बोट विद्युत धारेची, तर या ठिकाणी अंगठा जे आहे ते तुम्हाला बलाची दिशा दाखवेल. अंगठा बलाची दिशा, हे चुंबकीय क्षेत्राची आणि हे तुम्हाला कशाची, विद्युत धारेची. आता हेच आपण या ठिकाणी समजून घेऊ. आता पहा दिलेल्या आकृतीमध्ये जर बघितलं तर चुंबकीय रेषा पहा आतमध्ये जात होत्या. मग आता चुंबकीय रेषेचं हे, त्यानंतर विद्युत धारा हे आणि हे काय अंगठा आहे. आता पहा या ठिकाणी ह्या केसमध्ये पहा इथं कसं होतं, विद्युत धारा वरती जात होती. पहा विद्युत धारा कुठं जात होती, वरती, आणि ह्या ज्या चुंबकीय रेषा आहेत त्या कुठं जात होत्या, आतमध्ये. चुंबकीय रेषा कुठं जात आहेत, आतमध्ये. पहा समोरून आतमध्ये चालल्या. आता विद्युत धारा वरती, तर अंगठा माझ्या साईडला येतोय. पहा म्हणजे या ठिकाणी जे बल लागणार आहे तर ते बल कुठं लागेल, याच दिशेला. ठीक आहे, विद्युत धारा वरती आहे, चुंबकीय रेषा ह्या आतमध्ये जात आहेत, तर बल इकडच्या साईड लागलं. आता मी काय केलंय, या ठिकाणी पहा विद्युत धारा कुठे आहे, खाली आहे, म्हणजे विद्युत धारा कुठे आहे, खाली आहे. चुंबकीय रेषा कुठे येतात, आतमध्ये जात आहेत. मग अंगठा कुठे जातोय, उजव्या साईडला, म्हणजे या ठिकाणी उजव्या साईडला तुम्हाला काय लागणार आहे, बल लागणार आहे. तर अशा पद्धतीने फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम वापर करून ही तुम्हाला आकृती या ठिकाणी समजून सांगितलेली आहे. आता या पुढचा भाग पहा. ठीक आहे, आता याच्या पुढे आपल्याला काय करायचं, विद्युत चलित्र पाहायचंय. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी अशी मोटर पाहिली असेल का, तुम्ही जे फॅन कधी ओपन केला असेल तर त्याच्या आतमध्ये पण अशा टाईपची एक मोटर वगैरे असते. ठीक आहे, तर आपल्या हे दैनंदिन वापरातलं काय झालं, विद्युत चलित्र झालं. आता नेमकं विद्युत चलित्रामध्ये काय करायचंय पहा, ज्यावेळेस आपण फॅन चालू करतो, समजा ही मोटर आपल्याला चालू करायची किंवा फॅन चालू करायचा आहे, तर त्याला आपण काय करतो, विद्युत धारा देतो. विद्युत धारा देतो म्हणजे विद्युत ऊर्जा देतो. ठीक आहे, आणि विद्युत ऊर्जा याच्या सहाय्याने आपलं फॅन चालतोय. ठीक आहे, समजा मिक्सर चालत असेल किंवा ही इलेक्ट्रिक मोटर असेल किंवा पाणी वगैरे वाहून नेण्याची जी मोटर आहे ती मोटर वगैरे चालते. मग ही मोटर चालते म्हणजे काय, यंत्र चालते, आणि यंत्राला लागणारी जी ऊर्जा आहे त्याला आपण काय म्हणू, समजा यांत्रिक ऊर्जा. मग या ठिकाणी काय होतं पहा, जी विद्युत ऊर्जा आहे तिचं रूपांतर पहा, विद्युत ऊर्जा होतं तिचं रूपांतर आपण कशात करतो, यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करणे म्हणजेच विद्युत चलित्र होय. मग उदाहरण काय सांगितलं, पंखे असेल, शीत कपाटे असेल, मिक्सर असेल, धुलाई यंत्र असेल, संगणक असेल, पंप असेल, तर हे सगळे त्याचे काय झाले, यंत्र झाले. आता हे काम कसं करतं तर हे आपल्याला पाहायचंय. तर त्यासाठी पहा तुम्हाला पुस्तकामध्ये अशी आकृती वगैरे दिलेली आहे. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आपण काय करू, या ठिकाणी जे विद्युत चलित्र आहे त्याची रचना पाहू. ठीक आहे, आता जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला की विद्युत चलित्राची काय करा, रचना आणि कार्य सांगा, तर रचनामध्ये काय करायचं, जेवढं तुम्हाला आकृतीमध्ये दिसतंय तेवढा भाग सगळा रचनामध्ये आला पाहिजे. ठीक आहे, त्यापेक्षा जास्त लिहिण्याची काही गरज नाही. पहिले रचना समजून घेऊ, जर तुम्हाला रचना समजली तर कार्य पण त्याचं निश्चितपणे समजेल. ठीक आहे, आता पहा या रचनामध्ये काय करायचंय पहा, आपल्याला काय करायचंय, या ठिकाणी जो आपला आताच पाहिलं होतं आपण फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम, तर त्याच्यामध्ये काय सांगितलंय, जर एक विद्युत वाहक तार असेल, त्या तारेला लंब मध्ये काय असतील, चुंबकीय रेषा असतील, तर त्याच्यावरती काय लागतं, बल लागतं. आणि त्याच नियमाचा वापर करून आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, विद्युत चलित्र समजून घ्यायचंय. तर सगळ्यात पहिले पहा, ह्या आकृतीमध्ये काय काय दिले ते पाहू आपण. समजा ही जी तुम्हाला बाजू दिसते पहा, इकडनं ए कडून बी कडे आली, बी कडून सी कडे आणि सी कडून डी कडे, हा जो भाग दिलेला आहे. ठीक आहे, तर ही म्हणजे काय, एक तांब्याची आयताकृती काय, तारेचं एक कुंडल आहे. पहा इथून एवढं जे आहे ही तांब्याची तारेची काय, आयताकृती कुंडल आहे. मग त्या तारेमधून आपल्याला विद्युत धारा पाठवायची, त्याच्यावरती बल लागणार आहे आणि ते कसं क्रिया होती ते आपल्याला पाहायचंय. तर पहा सगळ्यात पहिले आपण काय केलं, एक ABCD एक असं तांब्याची तार घेतली. ठीक आहे, आणि ही तार कोणाच्या मध्ये ठेवलेली आहे पहा, एक उत्तर ध्रुव. ठीक आहे, इथं दिलेलं आहे पहा, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव या दोघांच्या मध्ये ठेवलेली. आता इकडच्या ज्या चुंबकीय रेषा आहेत पहा, अशा चुंबकीय रेषा जातील इकडनं, तर या चुंबकीय रेषा ज्या आहेत त्या या तारेला कशा पाहिजे, आता लंब पाहिजे. आता म्हणजे पहा आयताकृती तार अशी आहे आणि चुंबक असं ठेवलंय. मग इकडनं ज्यावेळेस ह्या चुंबकीय रेषा काय असतात, उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे जातील, त्यावेळेस त्या तारेला काय असतील, लंब असतील. मग या ठिकाणी कोणत्या साईडला लंब आहेत पहा, तर एक AB बाजू आणि कोणती CD बाजू.
कारण ही जी बाजू आहे ही अशी कोणती CB बाजू, तर ही त्याला कशी येईल समांतर येईल. तर आपल्याला बाजू कोणत्या लंब येणार आहेत AB आणि CD. मग आपण सांगताना काय सांगितलं पा, आपण एक तांब्याची आयताकृती तारेचं कुंडल घेतलंय आणि ते आपण दक्षिण आणि उत्तर ध्रुवाच्या चुंबकाच्या मध्ये ठेवलंय. ज्यावेळेस आपण त्याला त्याच्यामध्ये ठेवलं त्यावेळेस काय झालं, AB ही बाजू आणि CD ही बाजू ह्या चुंबकीय रेषांना कशा येतात, लंब येतात. म्हणजे चुंबकीय रेषा ज्या येतात त्या ह्या दोन बाजूंना कशा येतात, लंब येतात. हे आपण आकृतीमध्ये पाहिलंय. त्यासोबत आता ही जी तार आहे ही तार ही पुढे जाऊन इथे पा हे X आणि Y दिले पा, हे दोन दुभंगलेले कडे दिलेत, हे एक कडं आणि हे एक कडं. ठीक आहे. तर ह्या दोन्ही तारा पुढे जाऊन काय X आणि Y ह्या दोन दुभंगलेल्या कड्यांना जोडलेले येतात. आता कडं म्हणजे काय असतं पा, जसं आपण हातात घालायचं कडं असतं तसं हे कडं पूर्ण कंप्लीट आहे. आता दुभंगलेले म्हणजे काय, ह्याचे समजा मी असे दोन पार्ट केले तर म्हणजे इथून पण एक भागरी काम आहे आणि इकडे खाली पण भागरी काम आहे, ह्याला आपण दुभंगलेले कडे म्हणू. ठीक आहे. आता हे दुभंगलेल्या कड्याला जोडलेले आहेत. हे पा इकडनं आलेली जी विद्युत तार आहे पा, ही अशी इकडनं आलेली ती तार आहे, ती या कडा जे असते तर ह्या कड्याच्या आतल्या भागाला आहे ही तार इकडची. आणि ही इकडची बाजू जी आहे कोणती AB, A पुढं ही A पासून E पर्यंतचा पोर्शन दिसतोय तो X पोर्ट साईडला असा जोडलेला आहे तारेला आतमध्ये. मग इकडे ही आयताकृती तार समोरच्या साईडला आहे आणि तशीच इकडची बाजू इकडच्याला जोडलेली हे. आता ह्या कड्याच्या आतल्या बाजूला मी हे जोडलेले. आता याच्या भोवती पा इथं तुम्हाला X आणि Y काय दिलंय, एक आस दिलेली. आता आस म्हणजे नेमकं काय, थोडक्यात आपण असं गृहीत धरू, हा इथून एवढा जो पोर्शन दिसतोय कुठपर्यंत, इथून ते इथपर्यंत हा भाग कशाचा आहे, आसचा आहे. आता ही आस कशी जोडलेली पा, ज्यावेळेस ही इकडनं आलेली तार पहिले ह्या दुभंगलेल्या कडाला मी अशी जोडलेली आहे, त्याच्यावरतून तुम्हाला काय करायचं, एक विद्युत रोधक आवरण द्यायचंय. समजा मी ही तार आहे आणि ह्याच्यावरती मी काय केलं, विद्युत रोधक आवरण दिलं. विद्युत रोधक आवरण म्हणजे का, कारण त्या तारेची जी विद्युत धारा आहे ती बाहेर नाही आली पाहिजे म्हणून मी याला काय केलं, एक विद्युत रोधक आवरण दिलेले. आता मी तुम्हाला एक उदाहरण दाखवतो पा. समजा माझ्याकडे हा एक गोलाकार पाईप आहे. ठीक आहे. आता ह्याला मी आज समजलं तर पा दुभांगलेले जे कडे आहेत तर दुभांगलेले कडे आपण या ठिकाणी थोडा वेळ समजून घेऊ पा. हे दुभांगलेले कडे येतं, ह्याच्यावरती तार पण जोडलेली आणि एक विद्युत रोधकची लेअर लावली आणि नंतर मी हे कडे याच्या आतमध्ये ठेवलेत, असे पॅक केलेत आणि इकडला कडा पण ह्याला पॅक केलेला आहे. सेम त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी एक आसे भोवती जोडलेले येतं. आता होतं काय पा, त्यानंतर पा ही जी दुभंगलेली कडे त्याचा बाहेरचा जो भाग आहे ह्याला काय केलंय, दोन कार्बन ब्रश लावलेत पा. इकडची E साइड आहे पा, हे जे दुभंगलेले कडे होते तर इकडनं E बाजूला एक कार्बनचा ब्रश आहे आणि इकडे समजा एक F एक कार्बनचा ब्रश आहे, तर इथं F कार्बनचा ब्रश आहे आणि एक E एक कार्बनचा ब्रश आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी ही विद्युत चलित्राची काय झाली, रचना झाली. आता हे रचनेमध्ये काय काय दिले ते आपण सगळं पाहू. पहा काय काय दिलेले तुम्हाला पहा. विद्युत चलित्रामध्ये काय सांगितलं होतं, एक विद्युत रोधक आवरण असलेल्या तांब्याच्या तारेची एक आयताकृती कुंडल आहे. ते आपण ऑलरेडी सांगितलं होतं की एक तांब्याच्या तारेचं आपण काय केलंय, आयताकृती काय घेतलेले, एक कुंडल घेतलंय. त्यानंतर पहा हे कुंडल चुंबकाच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या मध्ये आकृतीत दर्शवल्याप्रमाणे अशा रीतीने ठेवले आहे की पहा हे चुंबक, हे आयताकृती कुंडल दोन उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या चुंबकीय क्षेत्रामध्ये असं ठेवायचे की जेणेकरून AB शाखा आणि CD शाखा ही या चुंबकीय रेषांना काय असेल, लंब असेल. अशा पद्धतीने ठेवले आहे की त्याच्या AB आणि CD या शाखा चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब दिशेत असतील. ठीक आहे. आता त्यानंतर पहा ही जी तार आहे ह्या तारेचे जे दोन टोकं येतं ते आपण कशाला जोडले, तर इकडनं आलेली तार दुभंगलेल्या कड्याला X आणि Y ह्या दुभंगलेल्या कड्याला जोडलेली आहे. तर पहा कुंडलाची दोन्ही टोके X आणि Y या दुभंगलेल्या कड्याला जोडलेली असतात. तर इथं कडाला जोडलेली आहे. ठीक आहे. आणि ज्यावेळेस मी ही तार याला जोडल तर त्याला विद्युत रोधक आवरण जोडायचंय का, कारण त्याच्यानंतर आपण त्याच्यात आस भरणार आहेत. पहा समजा ह्या ठिकाणी पहा ही जी तार आली होती पहा, समजा हे कडं होतं, ही होती आलेली तिकडनं तार कोणती, ही या ठिकाणी इकडनं आलेली जी तार होती ती समजा अशा पद्धतीने इथून आतल्या साईडला असेल आणि त्याच्यावरती परत मी या ठिकाणी काय करेल, एक विद्युत रोधक आवरण लावील. विद्युत रोधक आवरण लावल्यामुळे काय झालं, ह्याच्या आतमध्ये आता मला या ठिकाणी हे जे आस आहे ते त्याच्यानंतर इथं काय असणार आहे, आस असणार आहे. ठीक आहे. तर तार मध्ये असेल त्याच्यानंतर विद्युत रोधक आवरण आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मध्ये काय करायचंय, आस भरायचे. ठीक आहे. त्यानंतर पहा कड्याच्या या दोन अर्थ भागाच्या आतील पृष्ठभागावर विद्युत रोधक आवरण असते. मग मी काय सांगितलं, जी कडा असती त्याच्या आतल्या भागात काय असतं, एक विद्युत रोधक असं काय असतं, आवरण असतं आणि ते चरित्राच्या आसाला पकडून बसवलेले असतात. मग हे आवरण जे आहे तर हे चलित्र, हे आस जे आहे हे या ठिकाणी ह्याला काय करायचंय, पकडून धरेल अशा पद्धतीने ह्याच्या आतमध्ये काय करायचंय, बसवायचंय. X व Y ह्या अर्धकड्याच्या बाहेरील विद्युत वाहक पृष्ठभाग हा दोन ब्रशला जोडलेला आहे. पहा ह्या ठिकाणी हा जो बाहेरचा भाग जिथून विद्युत धारा वाहणार आहे तर ते तुम्हाला काय करणार येतं,
कार्बनचे ब्रश येतं, तर ई आणि वाय एफ ह्या दोन ब्रशला काय केले तर जोडलेले येतं. तर अशा पद्धतीने हे विद्युत चलित्राची काय झाली रचना झाली. आता आपल्याला काय करायचंय, नेमकं याचं कार्य कसं होतं ते आपल्याला समजून घ्यायचंय. ठीक आहे, आता ही आज जी आहे ती थोड्या वेळ समजून घेण्यासाठी आपण परत पाठीमागच्या आकृतीकडे जाऊ. तर समजा आपण असं गृहीत धरू ही आस आहे आपली. ठीक आहे, जे आतमध्ये तुम्हाला काय केलेली आहे जोडलेली असणार आहे. ठीक आहे, आपण एकदा कार्य समजून घेऊ आणि त्याच्यानंतर पाहू. विद्युत चलित्राचे आता कार्य पहा. तर कार्यामध्ये नेमकं काय होतं पहा. आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचंय, विद्युत धारा समजा आपली इकडं धन आहे म्हणून इकडनं विद्युत धारा अशी येईल, तर इकडनं अशा पद्धतीने विद्युत धारा आलेली विद्युत धारा पहा. इथं ॲरो पण दाखवलाय तुम्हाला पुस्तकामध्ये पण. तर इकडच्या साईडने ही विद्युत धारा इकडे जाते. आता पहिले आपण ए बी बाजूचा विचार करू आणि नंतर हीच विद्युत धारा सी डी कडे अशा पद्धतीने जाते. ठीक आहे, आता सगळ्यात पहिले आपण काय केलं पहा, ज्यावेळेस आपण परिपथ म्हणजे ही जो आहे ते चालू केलं म्हणजे प्लग चालू केला, तर विद्युत धारा सगळ्यात सुरुवातीला ए कडून कुठे गेली बी कडे गेली आणि ती दुसरी जी शाखा आहे सी कडून कुठे जाते डी कडे जाते. मग आता आपल्याकडे जो फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम आहे त्या नियमानुसार याच्यावरती बल प्रयुक्त होईल. कारण का, याच्यावरती विद्युत धारा पण जाते आणि याच्या शेजारी आपल्याकडे उत्तर आणि दक्षिण ध्रुव हे दोन ध्रुव पण येतं आणि याच्या ज्या म्हणजे चुंबकीय रेषा येतात त्या याला काय येतात लंब येतात. लंब असल्यामुळं या तारेवरती काय लागेल बल लागेल. आता समजा ही आयताकृती तारे पहा, ही ए बी बाजू आहे आणि इकडची बाजू जी आहे ती सी डी आहे. आता इथं चुंबकीय बल कसं लागेल ते आपण पाहू. पहा आता पहा, विद्युत धारा जी आहे ती आतमध्ये गेलेली दिसते समोर, चुंबकीय रेषा डावीकडून उजवीकडे दिसतात. आपण जो फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम आहे तो काय सांगत होता पहा, विद्युत धारा तुम्हाला कुठे गेलेली दिसते आतमध्ये, चुंबकीय रेषा कुठे गेलेल्या दिसतात इकडच्या साईडला, तर अंगठा कुठे जातोय पहा खाली, म्हणजे बल कोणत्या दिशेला लागणार आहे खाली. सो ही जी ए बी बाजू होती तर या ए बी बाजूला तुम्हाला खालच्या दिशेने काय लागेल फोर्स लागेल म्हणजे बल लागेल. मग ह्या बलामुळे काय होईल, ही जी ए बी बाजू अशी होती ती अशा पद्धतीने वळेल, म्हणजे ही अशी बाजू होती ती अशा पद्धतीने इकडे वळेल. तसंच या ठिकाणी सी डी जी बाजू आहे त्या बाजूच्या बाबतीत पाहू. तर इथं विद्युत धारा पहा सी कडून डी कडे जाते म्हणजे समोरून बाहेर आल्यासारखी वाटते आणि चुंबकीय रेषा मात्र तशाच आता. मग सी डी बाजूचा जर विचार केला तर विद्युत धारेचा जर आपण विचार केला तर विद्युत धारेचं बोट हे आहे. मग विद्युत धारा कशी आहे, समोरून तुम्हाला इकडं म्हणजे आतून बाहेर आल्यासारखी वाटते. सो आतून बाहेर आल्यासारखी वाटते. बल पहा चुंबकीय रेषा ह्या उत्तर ध्रुवाकडून दक्षिणकडे जातात, उत्तर ध्रुवाकडून कुठं चालले आता दक्षिण ध्रुवाकडे आणि अंगठा कुठं राहतोय वरती, म्हणजे सी डी जी बाजू आहे त्याला तुम्हाला वरच्या दिशेने काय लागेल फोर्स लागेल. आता बल लागल्यामुळं ती जे आहे जे आयताकृतीचं कुंडल आहे ते काय होईल फिरेल. हे कुंडल जे होतं अशा पद्धतीने, तर हे आयताकृती कुंडल असे पूर्णपणे काय होणार आहे फिरणार आहे. ज्यावेळेस हे आयताकृती कुंडल फिरेल मग हे कुंडल फिरताना काय होतं, कार्बन ब्रश फक्त स्थिर राहतो पहा, हा एवढा पोर्शन स्थिर राहतो, हा एवढाच पोर्शन फक्त काय स्थिर आहे. मग हे कुंडला सकट ते फिरतं कारण ही जी तार आहे ही आपण कशाला जोडलेली आहे ह्या दुभांगलेल्या कड्याला. मग दुभांगलेल्या कडे फिरतात, दुभांगलेले कडे फिरले म्हणजे आस पण फिरेल. म्हणजे पहा ज्यावेळेस हे फिरतं त्यावेळेस हे जे दुभांगलेले कडे येतं ते पण पूर्णपणे असे काय होतील फिरतील. ठीक आहे, मग अशा पद्धतीने फिरतात. मग आता मला एक सांगा, ज्यावेळेस येतं काय होईल 180 डिग्रीने रोटेशन होईल, म्हणजे ही जी साईड आहे आता अर्ध वर ही होईल पहा, अर्ध ही झाल्यानंतर काय होईल, ही जी सी डी बाजू आहे अर्ध ही रोटेशन झाल्यानंतर काय होईल, नंतर काय होणार आहे अशा पद्धतीचा भाग आला समजा स्क्रीन धरा. तर इकडची साईड जी येईल ती आता सी डी येईल आणि इकडची जी साईड येणार आहे ती कोणती राहील इकडं ए बी राहील. ठीक आहे, आता समजा आपण असं गृहीत धरू पहा, ही जी रोटेशन बाजू होती ही साईड तर ही वरती गेली आणि ही खाली गेली, ती खाली गेल्यानंतर ती अशा पद्धतीने फिरून इकडे आली. म्हणजे इकडचं काय झालं पोर्शन पहा, जो पोर्शन हे जे कडं एक वाय होतं ते कुठं आलं आता इकडं आलं आणि एक जे कडं होतं ते फिरून कुठं आलं या ठिकाणी. ठीक आहे, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने हे काय होतील फिरतील आणि आता अर्ध हे झाल्यानंतर ते या ठिकाणी आलं. आता पुढच्या अर्ध्या भागात काय होईल पहा, ज्यावेळेस आता सी डी बाजू इकडच्या साईडला येईल पहा, सी डी बाजू समजा या जागेवर समजा सी डी आली असती बाजू आणि ह्या जागेवर काय झाली असती बी ए झाली असती, ही बाजू आली असती, म्हणजे हे कडं पूर्णपणे कड्यासकट असं फिरून हे अशा पद्धतीने हे कडं या जागी जाईल आणि हे कडं काय होईल या जागी जाईल. मग आता विद्युत धाराची दिशा तर तीच आहे, मग विद्युत धारेची दिशा तीच असल्यामुळं आता सी डी जी बाजू आहे पहा, पहिल्यांदा सी डी मध्ये करंट कसा जात होता पहा, बाहेरून आत येत होता, बाहेरून आत आल्यासारखा होत होता. आता परत आतून कुठं गेलेला आहे, बाहेरून कुठं जाईल आतमध्ये, सॉरी पहा इकडं पहिल्यांदा विद्युत धारा पहा अशी वरतून आल्यासारखी वाटत होती खाली चालली होती, वरतून आल्यासारखी म्हणजे ती काय आतून येत होती आणि बाहेर चालली होती. आता विद्युत धारा पहा बाहेरून येईल परत आतमध्ये जाईल. त्यामुळं जसं सुरुवातीला ए बी बाजूवर आतल्या साईडने फोर्स लागत होता किंवा बल लागत होतं तेच आता सी डी वर कुठं लागेल आतल्या बाजूने लागेल.
आणि ए बी जागा इथं घेतल्यामुळं आता ए बी वर बल कुठं लागेल, पुढे लागेल. म्हणजे पहा पुढच्या कंडिशनला काय झालं असतं, सीडी हे कडं इकडे आल्यामुळं विद्युत धाराची दिशा तीच, त्यामुळे याच्यावरती बल कुठं लागेल, खालील, आणि याच्यावरती बल कुठं लागेल, वरती. म्हणजे पहा जे समजा तुम्ही त्या ठिकाणी काय घेतलेलं होतं, जी बाजू होती, समजा तुम्हाला समजण्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी एक आकृती पुस्तकाचा वापर करतो. ठीक आहे. तर पहा समजा ही आपली आयताकृती बाजू होती, तर आपल्याला ही बाजू ए बी होती आणि ही बाजू सी डी होती. ज्यावेळेस याचं 180 म्हणजे अर्धवर्तुळ पूर्ण होईल. पहा हे अर्धवर्तुळ पूर्ण झाल्यानंतर ही बाजू अशी आली. आता काय झालं, सी डी बाजू इकडे आली, ए बी बाजू इकडे आली. मग आता परत ही बाजू जी आहे ह्याला विद्युत धारा आता इकडनंच जाणार आहे, कारण का हे पूर्ण कडं जे आहे ते याला इकडे आलंय. मग हे कडं जर इकडे जमा झालं तर या ठिकाणी इकडनं येणारी विद्युत धारा ती आता या कोणत्या कड्यातून जाणार आहे, वाय कड्यातून. पण वाय कडं इकडे जोडलेले, त्यामुळे परत विद्युत धारा इकडनंच जाणार आहे. पहा पहिल्यांदा अशी बाजू होती ए बी, तर विद्युत धारा जी आहे ती इकडल्या बाजूनेच जाणार आहे, कारण कार्बन ब्रश आपण इकडे जोडलेला होता. मग आता काय झालं, याचं 180 डिग्रीने असं रोटेशन झालं. आता ही बाजू इकडे आली. मग आता कडं जे इकडचं कडं आता हे वायला अटॅच होईल. मग त्यामुळे आता विद्युत धारा कुठून जाईल, इकडनं जाणार अशी. आता ही बाजू कोणती आपली, सीडी. मग सीडी करून अशी बाजू जाईल, विद्युत धारा इकडे येईल. मग आता परत विद्युत धारा जर इकडे जात असेल तर बल कुठं लागणार, खाली. मग या ठिकाणी पण बल खाली लागतं आणि परत हे वर्तुळ पुढं फिरत राहतं. मग अशाच पद्धतीने जोपर्यंत विद्युत धारा राहील तोपर्यंत हे जे हे कडे किंवा हे कुंडल फिरत राहील. कुंडल फिरण्यामुळं त्यासोबत हे कडे पण फिरतील आणि कडे फिरल्यामुळं ही आस पण गोलाकारमध्ये काय होईल, फिरत जाईल. आणि मग ह्याच आसला पुढे तुम्ही काय करू शकता, समजा आपल्याला पंखा वगैरे जर कनेक्ट करायचा असेल तर तुम्ही पंख्याचे पाते वगैरे जर पाहिलेले असतील तर ते पाते वगैरे समजा याला काय करू शकतात, कनेक्ट करू शकतात. समजा म्हणजे मोटर पंख्याची वगैरे जे काम करतं तर ते या पद्धतीने काम करत असतं. जसं हे आस फिरेल तसं हे पंख्याचे पाते पण काय होतात, फिरतात. मग अशा पद्धतीने या ठिकाणी आपण दुभंगलेली कड्याचा वापर केलाय. जर हे कडे दुभंगलेले नसते, ठीक आहे, वेगवेगळे नसते, तर काय झालं असतं माहितीये का, ही जी सीडी बाजू आहे ती जर पुढे कंटिन्यू राहिली असती तर मला सांगा ए बी बाजूकडून इकडनं विद्युत धारा अशी येणार आहे. मग सीडी बाजू जर ती दुभंगलेलीच नसते तर मग ए बी मधली विद्युत धारा त्याच दिशेत राहिली असती. म्हणजे जशी पहिल्यांदा कशी होती वरती, मग त्याच दिशेत जर विद्युत धारा राहिली असती त्याच दिशेत, तर मग बल लागलंच नसतं, म्हणजे पूर्ण वर्तुळ तयारच नसतं झालं. त्यामुळं आपण या ठिकाणी असं सांगू की अर्ध परिवलन झाल्यानंतर ए बी जागा आहे ती सीडीची घेते, सीडी ए बीची जागा घेते आणि तशीच ती प्रोसेस पुढे राहते आणि ते फिरत राहणार आहे. मग या पदे पहा आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे विद्युत परिपूर्ण पूर्ण केल्यानंतर विद्युत धारा ई आणि एफ या कार्बन ब्रश मार्फत कुंडलातून वाहू लागते. पहा इकडे आकृती पूर्ण करा. ई आणि एफ ह्या कार्बनच्या ब्रशमध्ये इकडनं विद्युत धारा अशी येणार आहे आणि ती इकडनं येऊन अशा पद्धतीने वाहणार आहे. पहा ए बी शाखेमधून विद्युत धारा ए कडून बी कडे जाते. पहा ए बी शाखा आपण पाहिलं सुरुवातीला कुठं जात होते, ए कडून बी कडे विद्युत धारा जात होते आणि सी डी कडे काय होते, सी कडून डी कडे. ठीक आहे. त्यानंतर पहा चुंबकीय क्षेत्राची दिशा एन ध्रुवाकडून एस ध्रुवाकडे असते. म्हणजे दक्षिण ध्रुव उत्तर ध्रुवाकडून कुठे, दक्षिण ध्रुवाकडे, ते पण सांगितलं. त्याचा परिणाम ए बी या शाखेवर होऊन फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमानुसार ए बी या शाखेवर बल लागते व त्याला खालील दिशेने ढकलते. मग तुम्हाला आता सांगितलं होतं विद्युत धारा जी ती कुठं घेत जाते, समजा आतमध्ये चुंबकीय रेषा अशा, तर बल कुठं लागते, खाली. सो या ठिकाणी हे तुम्हाला काय होते, त्या बलामुळं ते कुठं कोणत्या दिशेने जातं, खालील दिशेने. सीडी ही शाखा विद्युत धारा ए बीच्या उलट दिशेने असल्याने निर्माण झालेले बल त्या शाखेच्या वरील दिशेला ढकलते. पहा सीडी मध्ये जी विद्युत धारा जात होती, पहा याच्यामध्ये सुरुवातीला विद्युत धारा इकडने येते, तर याच्यामध्ये विद्युत धारा कुठे येत होती, इकडने येत होती स्टार्टिंगच्या वेळेस. ठीक आहे. मग त्यामुळे काय होतं, इकडं बल खाली लागतो, इकडं वरती, आणि हे अशा पद्धतीने फिरतं. त्यानंतर पहा अशा रीतीने कुंडल व आस घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरू लागतात. मी तुम्हाला काय सांगितलं, हे दुभंगलेले कडे आणि आस पण त्याच्या आतमध्ये बसवलेली असते, त्यामुळे हे सगळंच काय होतं, फिरू लागतं. मग हे कडे आणि हे आस दोन्ही पण काय होतात, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने काय होतात, फिरू लागतात. ठीक आहे. अर्ध परिवरण होताच कड्याचे दुभंगलेले बाक्स एक्स आणि वाय अनुक्रमाने एफ आणि ई ब्रशच्या संपर्कात येतात. मग आता काय होतं पहा, सुरुवातीला कसं होतं, या ठिकाणी पहा हा एक्स जो आहे, एक्स भाग ह्या इकडच्या कोणत्या ई ब्रशला आहे आणि वाय जो भाग आहे तो कोणत्या ब्रशला आहे, एफ ह्या ब्रशला अटॅच आहे इकडं आणि हा ईला. मग ज्यावेळेस अर्ध परिवर्तन होईल त्यावेळेस डीसी साईड इकडे येईल आणि ए बी साईड इकडे जाईल. म्हणजे आता डीसी साईड कोणाच्या संपर्कात येईल, म्हणजे पहा हे जे वाय हे जे होतं कडं ते वाय कोणाच्या संपर्कात येणार आहे, ईच्या, आणि एक्स कडं कोणाच्या जाईल, एफच्या. मग तेच तुम्हाला इथं सांगितलंय पहा, एक्स आणि वाय अनुक्रमाने. पहा एक्स कडं पहिल्यांदा कोणाच्या होतं, ईच्या, पण आता ते कोणाच्या संपर्कात आले, एफच्या.
आणि वाय हे जे कडं होतं ते सुरुवातीला एफच्या संपर्कात होतं, तर ते आता कोणाच्या संपर्कात आले, ई या कार्बन ब्रशच्या संपर्क येतात आणि विद्युतधारा DCB अशी वाहू लागते. मग आता पहा, जर ते अर्ध परिवर्तन झालं तर ही जी शाखा आहे ती तुम्हाला अशा पद्धतीने समजा राहिली, कोणती, या ठिकाणी समजा डी बाजू आली, इकडे सी आली, इकडे समजा बी आली आणि ए. मग आता जी विद्युतधारा येणार आहे ती अशा पद्धतीने इकडनं वाहते. ठीक आहे, अशा पद्धतीने म्हणजे DCBA कडून. ठीक आहे, पुढे पहा, त्यामुळे DC या शाखेवर खालील दिशेने बल लागतो आणि B या शाखेवर वरील साईडला. आपल्याला पाहिजे इकडची जी बाजू असेल तिला खालील दिशेने फोर्स लागतो आणि इकडच्या दिशेला वरील दिशेमध्ये. ठीक आहे, त्यानंतर पहा, हा कुंडल आणि पुढील अर्ध परिवर्तन पहा, बल क्रिया करते. कुंडल पुढील अर्ध परिवर्तन आधीच्या दिशेनेच पूर्ण करते. म्हणजे पहा, पहिल्यांदी जे आलतं 180 डिग्रीने असं रोटेशन करतं, पहिली बाजू पहा अशी आली, मग हीच बाजू परत कंटिन्यू त्याच दिशेने, म्हणजे अशाच पद्धतीने काय होतं, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने हे फिरत राहतं आणि हे फिरल्यामुळं समोर जर तुम्ही त्याला पंखा वगैरे काही जोडला असेल तर ते पण काय होणार आहे, फिरणार आहे. मग हे दिलंय पहा, अशा तऱ्हेने प्रत्येक अर्ध परिवर्तनानंतर कुंडलातील विद्युत धारेची दिशा उलट होते आणि कुंडल व आस एकाच म्हणजेच घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरत राहतात. म्हणजे पहा, पहिल्यांदा अर्ध परिवर्तनाला ए कडून विद्युतधारा बी कडे जात होती आणि सी कडून डी कडे, पण अर्ध परिवर्तन झाल्यानंतर इकडची बाजू इकडे येते, त्यामुळे इकडे आपल्याकडे आता CD साईड येते आणि इकडं BA साईड येते, त्यामुळे विद्युतधारा डी कडून सी कडे आणि बी कडून ए कडे जाते. म्हणजेच अर्ध्या परिवर्तनानंतर कुंडलातील विद्युत धारेची जी दिशा आहे ती काय होत असते, उलट होत असते आणि कुंडल व आस एकाच म्हणजेच घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरते. मग अशा पद्धतीने हे काय करत असतं, विद्युत चलित्र जे आहे ते काम करत आहे. तर अशा पद्धतीने विद्युत चलित्राची रचना आणि कार्य आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर याच्या पुढचा जो भाग आहे, ठीक आहे, तो आपण काय करणार येतं, पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार येतं. तोपर्यंत थँक्यू.